नमस्कार मित्रांनो, मी जयश्री सम्राज्ञी यूट्यूब चॅनलमार्फत आपणा सर्वांचं स्वागत करते. आज आपण आलो आहोत डॉक्टर विकास कांबळे यांच्या घरी बदलापूरमध्ये. आणि आज आपण करोना काळामध्ये कोणत्या पद्धतीने त्यांनी रुग्णांवरती इलाज केला याची माहिती आपण त्यांच्याकडून घेणार आहोत. ते डॉक्टर जे आहेत MD इन मेडिसिन आहेत. त्यांनी परदेशामध्ये देखील बरेच वर्ष त्यांचं वास्तव्य होतं. त्यानंतर ते भारतामध्ये देखील बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये सर्व्हिसला होते. त्याचप्रमाणे इतर अनेक संस्थांमध्ये त्यांनी कामं केलेली आहेत. करोनाच्या कालावधीमध्ये ते रिलायन्समध्ये काम करीत होते आणि त्या कालावधीमध्ये करोनाचे भरपूर रुग्ण त्यांनी तपासले होते. ते एका संपूर्ण हॉस्पिटलमधील एका विभागाचे ते प्रमुख होते आणि त्यावेळी त्यांना स्वतःला देखील करोना झाला होता आणि तरी देखील रुग्णांची त्यांनी सेवा केली होती. रुग्णांना कोणालाही म्हणजे इलाज त्यांनी इतक्या छान पद्धतीने केले. स्वतः आजारी असताना देखील त्यांनी लोकांचे जीव वाचवले होते. आणि याकरता त्यांच्याकडे आपण 4 टप्प्यामध्ये माहिती घेणार आहोत की जो सुरुवातीचा जो कालावधी होता करोना कालावधीमध्ये, तो जो होता की त्यावेळी कोणत्याही पद्धतीची औषधं रुग्णांना कोणती द्यायची हे जगामध्ये कोणालाच माहीत नव्हतं, कोणती औषधं द्यायची. नंतरचा जो कालावधी आला तो कालावधी असा होता की त्याच्यामध्ये रेमडेसिवीर या इंजेक्शनचा वापर केला गेला. आणि तिसरा कालावधी जो आला की त्याच्यामध्ये वॅक्सिन आलं आणि वॅक्सिन लोकांना देण्यात आलं. आणि नंतरचा जो कालावधी आहे की त्याच्यामध्ये वॅक्सिन दिल्यानंतर लोकांच्यामध्ये समज आणि गैरसमज झालेले आहेत त्याच्याबद्दल. आणि अशा ह्या 4 टप्प्यामध्ये जी माहिती आहे ती आपण घेणार आहोत. त्यातील पहिला टप्पा म्हणजे जेव्हा करोना लोकांना माहीत झाला किंवा करोनाचे रुग्ण जेव्हा सापडायला सुरुवात झाली की जेव्हा औषधं कोणती द्यायची हा प्रश्न हा संपूर्ण म्हणजे जगासमोर होता, त्यावेळी कोणत्या पद्धतीने इलाज केले ते आपण डॉक्टर विकास कांबळे यांच्याकडून माहिती घेऊया. नमस्कार सर्व भारतीयांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. मी साधारणतः करोना संबंधी जर का बोलायचं झालं तर साधारणतः 14 एप्रिल 2020 रोजी मी रिलायन्स इंडस्ट्रीजचं नागोठणे या ठिकाणी एक सेंटर आहे त्या ठिकाणी माझी पोस्टिंग झाली. त्यामध्ये मला आयसोलेशन वॉर्डचा इन्चार्ज म्हणून नेमण्यात आलं. मला देखील तिथे नियुक्ती करताना माझी देखील करोनाची टेस्ट झाली. टेस्ट निगेटिव्ह झाल्याशिवाय तिथे कोणाला घेत नाही. अशा सगळ्या एकंदर भीतीदायक वातावरणातून जसं मॅडमनी सांगितलं की सुरुवातीच्या काळात कोणालाच काही त्या आजाराची रितसर माहिती नव्हती. सगळे संभ्रमावस्थेत होते. औषधं नव्हती. जी काही औषधं ज्या पहिल्या टप्प्यामध्ये जी औषधं कुठली वापरण्यात आली त्यामध्ये साधारणतः एक अँटीव्हायरल म्हणून टॅमीफ्लूचं औषधं आपण वापरायचो. भरपूर पाणी प्या, हळद, तुळशी, लवंग अशा पद्धतीचे आयुर्वेदिक घरगुती उपाय आणि इम्युनिटी वाढवण्याच्या दृष्टिकोनातून जे काही सायट्रस फूड अशा पद्धतीने आपण उपचारांचा टप्पा त्या पिरियडमध्ये होता. तो टप्पा पार करतो तर त्यानंतर एक दुसऱ्या टप्प्यामध्ये असं म्हणजे वैद्यकीय दृष्टिकोनातून सांगतो दुसरा टप्पा आला. त्याच्यामध्ये क्लोरोक्विनचं औषध म्हणजे हायड्रॉक्सिक्लोरोक्विन आणि ॲझिथ्रोमायसिन हे आलं. मग त्या टप्प्यामध्ये साधारणतः त्याचे देखील साईड इफेक्ट आहेत असं सायंटिस्टना वाटायला लागलं. प्रोलॉंगेशन ऑफ क्यूटी इंटरवल, त्यामुळे हृदय अचानक बंद पडू शकतं. त्यामुळे ते देखील क्लोरोक्विनबद्दल आणि ॲझिथ्रोमायसिनबद्दल वापरायचं की नाही वापरायचं हा टप्पा होता. तिसरा त्यानंतर गोळ्या आल्यात 800 मिलीग्रामच्या. त्या देखील गोळ्या बऱ्या प्रमाणात काम करत होते. अँटीव्हायरल ड्रग्ज होते ते. आणि त्यानंतर तो रेमडेसिवीर एक औषध आलं जे रामबाण उपाय म्हणून बहुतेक रुग्णांना वापरण्यात आलं. आणि दुसरं एक औषध आलं त्याच्यामध्ये ते वापरलं तरी फायदा, नाही वापरलं तरी फायदा, सिव्हिअर केसेसमध्ये त्याला वापरण्यात येत होतं. आणि त्यानंतर मग वॅक्सिन आलं आणि वॅक्सिनच्या नंतर लोकांमध्ये सुरुवातीच्या काळात मोठ्या प्रमाणात घेतलं गेलं. त्या पिरियडमध्ये देखील एका सायंटिस्टने असं नंतर आव्हान केलं वॅक्सिन देऊन जवळजवळ 1 वर्ष झाल्यानंतर ही ज्यांनी वॅक्सिन घेतली ती 2 वर्षापर्यंत कोणीच ह्या पृथ्वीतलावर अस्तित्वात राहणार नाही की 70-80% लोक मरून जातील. परंतु तसं काही झालं नाही. कारण की हे वैद्यकीय क्षेत्र असं असतंय क्षण प्रतिक्षण प्रत्येक गोष्टी बदलत असतात. उलटसुलट चर्चा होत असते. जी ऑथॉरिटी जगामध्ये ग्राह्य धरली जाते WHO तिच्याकडनं देखील उलटसुलट म्हणजे आज जे स्टेटमेंट द्या त्याच्या एक्झॅक्टली विरुद्ध स्टेटमेंट नंतर थोड्या दिवसांनी येत होतं. त्यामुळे सगळीच माणसं संभ्रमात होती. यामध्ये जे व्यक्तिगत जे धंदेवाईक लोक आहेत ते स्वतःच्या व्यक्तिगत फायद्यासाठी लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरवणं
आणि सरकारला पण देखील चुकीची माहिती पुरवणं. सरकार तर आपली जबाबदारी पार पाडत होतं लोकांच्या जीविताच्या दृष्टिकोनातून, आणि ते सगळ्यांचंच उद्दिष्ट असलं पाहिजे मानवजातीचे कुठेतरी चांगली आरोग्याची काळजी घेतली पाहिजे प्रत्येकाकडनं. जे जे संबंधित आहेत या आरोग्य यंत्रणेची त्यांची प्रामाणिक राहिलं पाहिजे आपल्या व्यवसायाची, असं मला वाटतं. हां, मला एक रेमडेसिवीरच्या संदर्भातलं एक विचारायचं आहे की त्यावेळी ते ग्लुकोज लेवल खाली येते किंवा वरती जाते अशा पद्धतीचा लोकांचा समज होता किंवा तसं होतं का म्हणजे डॉक्टर? ग्लुकोज लेवल जर का कमी होत असेल तर प्रत्येक त्यावेळेला पेशंटचे रुग्णालयाचे काही लक्षणं दिसतात. जरी कमी होत असेल तर त्याच्यावर इलाज आहे. म्हणजे ग्लुकोज लेवल कमी होऊन लगेच मृत्यू होणं हा भाग नसून त्यावेळेला ज्या आजारांमुळे जे मायक्रो एम्बोलाय, जे छोटे छोटे रक्ताचे तुकडे होत होते किंवा त्याला थ्रोम्बोलाय म्हणतात, मायक्रो एम्बोलाय म्हणतात, ज्याच्यामुळे ते आपल्या छोट्या रक्तवाहिन्या मोठ्या रक्तवाहिन्यांमध्ये अडकत होते. जर का छोट्या रक्तवाहिन्यांमध्ये अडकले तर किडनी खराब होऊन जाते. मोठ्या रक्तवाहिन्या म्हणजे तुमचा मेंदू आला, तुमचं हृदय आलं, की तुमच्या हातापायांच्या नसा आल्या, मोठ्या शुद्ध रक्तवाहिन्या ह्यांच्यामध्ये अडकून जे काही त्रास होणार आहेत तर ते होत होते. तर ते ॲक्च्युली ते आजाराचंच कॉम्प्लिकेशन आहे. तर ते औषधाने होतं यात कितपत सत्यता आहे हे आम्ही मानू शकत नाही, कारण माझा स्वतःचा प्रत्यक्ष अनुभव आहे. प्रत्यक्ष रुग्णांना जे 5-5, 6-6 दिवस रुटीनली पेशंट माइल्ड टू मॉडरेट सिव्हिअर जातात आणि त्याच्यावर ते औषध वापरलंय. सुरुवातीच्या काळात ते सगळेच जण सक्सेसफुल त्यातून आजारातून बाहेर पडलेले आहेत, कारण की त्याचं मॉनिटरिंग असतं, सी रिॲक्टिव्ह प्रोटीन असतो, डी डायमर असतोय, याच्या आधाराने हा पेशंट रिस्पॉन्ड करतोय की नाही करतोय अशा पद्धतीने आम्ही बघत होतो. त्यामुळे कधी कधी काय असतं, औषधांबरोबर आजार आतूनच फोफावलेला असतो. त्यामुळे ते आजाराचं औषध कितपत साथ देईल सांगता येत नाही. त्यामुळे कधी कधी ते औषधावर पण डोस दिला जाऊ शकतो. पण मुळातच त्यावेळेला रुग्णाची कंडिशन तेवढी खराब झालेली असते की त्यात देखील होतं. काही काही लोकांचा असा समज असतो की अरे डॉक्टर आमच्या पेशंटचा तर निगेटिव्ह आला रिपोर्ट, तरी पेशंट कसा काय बॅड होतोय. तो व्हायरस ऑलरेडी डॅमेज करून गेला, त्यामुळे तो व्हायरस तुम्हाला शरीरात सापडणार नाही. पण त्यांनी डॅमेज करून गेल्यानंतर जो काही इतकं मोठं नुकसान झालंय की त्यातून पेशंट उभारूनच येत नाही. म्हणजे ऑलरेडी डॅमेज झालेला आहे, स्वतः व्हायरस मेलेला आहे, पण त्यांनी जाता जाता त्या शरीराचे पार्ट एवढे खराब केलेत की तो माणूस पण जिवंत राहू शकत नाही. एवढंच होतं की व्हायरस अगोदर मरतो, त्यामुळे ते टेस्ट निगेटिव्ह येते, माणूस नंतर मरतो. अच्छा, म्हणजे तो व्हायरस जरी मेला, आता ज्या लोकांना करोना झालेला आहे त्यांच्या शरीरातला तो व्हायरस गेलेला आहे, मेलेला आहे, परंतु आता जसं तुम्ही म्हणालात की इतर अवयव जे आहेत ते डॅमेज होत जातात. तर मग आता ह्या लोकांना जरी त्यांनी औषधं घेतलेली आहेत, त्यांचं करोना देखील बरोबर झालेला आहे, सगळं काही झालेलं आहे, मग अशा लोकांना सुद्धा ते डॅमेज म्हणजे झालेलं असेल का? डॅमेज झालेलं असतंय, परंतु त्याची एक मर्यादा असते. किती प्रमाणात डॅमेज झाला त्याच्यावरती अवलंबून असते. समजा फुफ्फुसांचा 1/3 भाग जरी असेल किंवा अर्ध मिनिटात एक फुफ्फुस जरी असेल तरी माणूस अखंड आयुष्य काढू शकतो. एक किडनी पूर्णपणे खराब झाली असेल तर एक किडनी राहू शकते. तर त्या पद्धतीने फुफ्फुसाचा किती भाग खराब झाला आहे, साधारणतः 50% जरी भाग करा तर 50% देखील जगण्यासाठी सफिशियंट असतं. त्यामुळे भाग डॅमेज झाला आहे आणि त्या भागामध्ये फायब्रोसिस होतो, त्याच्यावर स्टिरॉइड नावाची औषधं असतात, ती देखून देखील माणसाचं ऑक्सिजन सॅच्युरेशन आपण इम्प्रूव्ह करू शकतो. त्याचं 6 मिनिट वॉक जी ऑक्सिजन सॅच्युरेशन चेक करतो ते देखील होऊ शकतं. रुग्णांना आपण पल्मोनरी रिहॅबिलिटेशन करतो, त्यामध्ये श्वास रोखून धरणे, श्वास घेणे, दीर्घ श्वास घेणे, असे काही फुफ्फुसाचे व्यायाम असतात ज्याने फुफ्फुसाची कपॅसिटी वाढवली जाते. फुफ्फुसाचं ते स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट अल्व्हिओल आहे, त्याची ऑक्सिजन घेण्याची आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर फेकण्याची जी कपॅसिटी असते ती वाढवली जाते. अशा पद्धतीने 50% जरी फुफ्फुस असेल चांगला तरी तो माणूस दीर्घकाळ जेवढं नॉर्मल लाईफ आहे तेवढं जगायला काही हरकत नसते. बरं, आता याच्यानंतर मला म्हणजे जी माहिती मिळाली की तुम्हाला देखील करोना झाला होता आणि तुम्ही हॉस्पिटलमध्येच त्यावेळी होता, तर तुम्ही डॉक्टरांनाच करोना झाला आहे अशा परिस्थितीमध्ये रुग्णांची अवस्था म्हणजे ते देखील भावनिक होऊ शकतात आणि आता आम्हाला कोण वाचवणार अशी परिस्थिती त्यांच्यापुढे निर्माण होऊ शकते. मग अशा वेळी त्यांचं धैर्य वाढवण्याकरता तुम्ही काय केलं? त्यांचं ध्येय वाढवण्यासाठी म्हणजे मला जेव्हा करोना झाला साधारणतः ते 11 सप्टेंबर 2021 झाला. मी बरोबर 8 दिवस आयसोलेशन वॉर्डमध्ये होतो. माझा जो करोना होता तो माइल्ड फॉर्मचा होता. माइल्ड फॉर्ममध्ये सिम्पटम्स होते आणि टेस्ट पॉझिटिव्ह आली, पण ते सिम्पटम्स म्हणजे एवढे काही विगरच पॉझिटिव्ह नव्हते. तेव्हा पॉझिटिव्ह रिपोर्ट आला तेव्हा मला देखील त्याचा विश्वास बसला नाही, पण तुम्हाला तो रिपोर्टला ऐकणं आवश्यक असतंय, मानणं
ग्राह्य असतं. त्यामुळे मी 8 दिवस ॲडमिट होतो आणि 8 दिवस असताना देखील मी त्यातून देखील जेव्हा मला फोन यायचे इतर डॉक्टरांचे रुग्णांसंबंधी ॲडवाईस विचारण्यासाठी, मी ॲडवाईस द्यायचो त्यांना आणि सगळ्यांनाच सांगितलं होतं की माझ्या ऐवजी देखील दुसरे डॉक्टर असतात, पर्यायी डॉक्टर. ते सांगतात बघा हा आजार एवढा घातक आहे की डॉक्टर देखील यातून वाचू शकत नाही, तर तुम्ही देखील काळजी घ्या. हां, त्यावेळेला एक शब्द होता SMS, म्हणजे त्यात तुमचं SMS म्हणजे तुमचं सॅनिटायझेशन, म्हणजे M म्हणजे माऊथला हे लावायचं तुमचं मास्क लावायचं, मास्क, आणि एक सेल्फ डिस्टन्स, हे असं आपण वापरत होतो. आणि ह्या 3 गोष्टींचं कटेकोर पालन करणं, रेग्युलर जे एक्सपोजर ज्यांना जास्त असण्याची शक्यता आहे त्या लोकांच्या तपासण्या करणं दर 15 दिवसांनी, कारण तिकडे मोठा प्लॅन्ट होता तर ह्याच्यामध्ये, तर त्या ठिकाणी नागोठण्यामध्ये तो त्या प्लॅन्टमध्ये रेग्युलर तपासणी व्हायची. त्यामुळे रेग्युलर कुठे नवीन रुग्ण येतात त्याची माहिती कळायची आणि त्यांना आम्ही साधारणतः आमचं एक असं कॅम्पस असल्यामुळे तिथे आम्ही रेग्युलर त्यांना नोटीस टाईप असं पाठवायचं, नवीन नवीन काही गोष्टी येतात त्यासंबंधी माहिती द्यायचो. आणि जेव्हा चांगला झालं 7 दिवसांनी लगेचच मी 7 दिवसाची अजून रेस्ट घेतली. 14व्या दिवसानंतर परत कामावर रिझ्यूम झालो आणि त्याच नवीन उमेदीने आलो. त्यामुळे लोकांना वाटलं की आशा वाटली की स्वतः डॉक्टरांना होऊन देखील डॉक्टर पुन्हा याच्यामध्ये उतरले. म्हणजे लोकांचं कसं डॉक्टर हेच आशास्थान होतं त्या क्षणी. आणि ज्यावेळी डॉक्टरांना पण जरी झाला, म्हणजे कारण लोकांना कसं वाटतं की सगळे रुग्णांची काळजी डॉक्टर घेत असतात आणि त्याच वेळी त्यांनाही झालेलं आहे, मग ते वाचतील की नाही, आणि ते वाचले नाही तर आम्ही कसे वाचू अशी एक भीती असते. परंतु तुम्ही वाचलात, रुग्णांनाही वाचवलं. अशा पद्धतीने तुम्ही त्या कालावधीमध्ये काम केलं. आता काही ना म्हणजे आमच्या म्हणजे पाहण्यामध्ये ऐकण्यामध्ये आलं की काही लोकांच्यामध्ये गैरसमज खूप झालेले आहेत, की असे आहेत की बाबा त्याच्यामुळे ज्यांना करोना झालेला आहे तर त्या लोकांना हार्ट अटॅक येण्याची संभावना ही जास्त आहे. तसेच स्ट्रोक जो आहे तो देखील त्यांच्यामध्ये जास्त येऊ शकतो, अशा पद्धतीचं आहे. तर ते खरं आहे का? ह्या गोष्टीमध्ये तेवढंसं काही तथ्य आहे असं मला वाटत नाही. हा एक योगायोग म्हणू शकतो आपण, कारण की सर्वसाधारणपणे असं स्टॅटिस्टिक्स आहे, अखंड जगामध्ये सगळ्यात मृत्यूचं नंबर 1 कारण आहे हृदयविकाराचा झटका. आणि हृदयविकाराच्या झटक्यासाठी सर्व महत्त्वपूर्ण कारण जे आहे ते म्हणजे बदलती जीवनशैली. आणि हेच एक बदलती जीवनशैलीमुळे आपणाला लठ्ठपणा येणं, ओव्हरवेट असणं, त्याबरोबर ब्लड प्रेशर, डायबिटीस, अनुवंशिकता, हे इतरही रिस्क फॅक्टर आहेत. काही बदलणारे, काही न बदलणारे रिस्क फॅक्टर, हे सगळे कॉन्ट्रीब्यूट करतात तुमच्या हृदयविकारासाठी किंवा लकव्यासाठी. तर हे असतातच बरोबर. आणि त्याशिवाय त्यात करोना, जसं आग लागली आहे तर आगीला काहीतरी कारण असते. आगीमध्ये लागल्यानंतर जर का आपण तेल टाकलं तर भडका होतो. तसं तुम्ही म्हणू शकता की ऑलरेडी आग लागलेली आहे, त्यांना ब्लड प्रेशर आहे, डायबिटीस आहे, इतर सर्व कोमॉर्बिडिटीज आहेत आणि त्यामध्ये करोना आला तर त्यांना चान्सेस जास्त असतात. वय वर्ष 50-60च्या वरती असतील, महिला असेल किंवा लहान एकदम मुलं असतील, या लोकांमध्ये जास्त प्रमाणात रोगप्रतिकारशक्ती खालावलेली असते आणि त्यात आणि करोना झाला तर ती शक्यता असते. परंतु करोनामुळेच होतो असं नाही. करोना झाल्यानंतर आपण औषधं, रक्त पातळ करणारी औषधं व्यवस्थित घेतली सांगितलेल्या प्रमाणामध्ये, सांगितलेल्या ड्युरेशनसाठी, तर जे काही मायक्रो एम्बोल आहे, छोटे छोटे रक्ताचे घटक तुटून त्या रक्तवाहिन्यांमध्ये अडकून ते अवयव निकामी होतात. त्यात हृदय आलं, मेंदू आला, किडनी आलं, तर त्या गोष्टी घडत नाही. आता एक मला असं माहिती हवी आहे की आता तुम्ही जी माहिती दिली ती फारच सकारात्मक होती, लोकांना फार म्हणजे आवडली देखील असेल. परंतु मला म्हणजे एक आरोग्यविषयक म्हणजे सकारात्मकता लोकांमध्ये येण्यासाठी, आजकाल जे धावपळीचं जीवन आहे, पुन्हा त्याचप्रमाणे फास्ट जीवनशैली जी आहे आणि त्याच्यामुळे लोकांच्यामध्ये जे आजार येतात हे तुम्ही सांगितलं, त्यातूनही आपण पॉझिटिव्ह कसं राहिलं पाहिजे आणि आपलं आरोग्य आपण कसं चांगलं राखलं पाहिजे, या संबंधात थोडक्यामध्ये तुम्ही म्हणजे सांगा की पॉझिटिव्ह लोकांनी, आरोग्यविषयक पॉझिटिव्ह राहण्याकरता लोकांनी काय केलं पाहिजे. मुळात लोकांना हे समजलं पाहिजे आरोग्य म्हणजे काय, किंवा पॉझिटिव्ह आरोग्य म्हणजे काय, किंवा पॉझिटिव्ह हेल्थ म्हणजे काय. आरोग्य म्हणजे नुसतं शारीरिक दृष्ट्या चांगलं असणं नसून शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक ह्या 4 पैलू येतात आरोग्यामध्ये. शारीरिक, तुम्ही तुमचं आरोग्य नियमित व्यायाम करून, योग्य प्रकारचा बॅलन्स डाएट करून करू शकता. मानसिक आरोग्य, कामाचा अतिताण न घेता
कामामध्ये आनंद घेऊन काम करणे, मानसिकता वाढवण्यासाठी आपल्याला प्रत्येक माणसाला 2 मनं असतात, बाह्यमन, अंतर्मन. अंतर्मनाची ताकद अफाट असते. बाह्यमनावर तुम्ही एखाद्या गोष्टीची चिकित्सा करू शकता, ॲनालिसिस करू शकता, पण अंतर्मनात जे काही वाईट, चांगले वाईट हे जे विचार येतात त्यातले वाईट विचार काढून चांगले विचार टाकणे आणि पॉझिटिव्ह सतत राहणे. वाईट विचार जर का माणसाला सतत जर का अंतर्मन जर का भरून गेलं तर माणूस विचारच करायचा बंद राहील आणि माणसाचा अंत होईल. मग त्यामुळे माणसाने जे वाईट विचार आहेत ते काढणे, चांगले विचार भरणे. चांगल्या विचारांचा देखील जास्त प्रमाणात अति झाला तरी तो देखील कधी कधी मग माणूस एककल्ली होतो, एकाच ठिकाणी जातो. तर दोन्ही गोष्टीचं मिश्रण असायला पाहिजे, तुम्हाला बॅलन्सली राहायला पाहिजे. आणि त्यामुळे माइंडफुलनेस हा जो एक प्रकार असतो त्यामध्ये माणसं बघितली आपण, किती यशस्वी झालेली माणसं अचानक अशी तुटून जातात, आत्महत्या करतात किंवा त्यांना सुचत नाही ऐन वेळेला काय करायचं. हे का? कारण की माणसं सतत वर्कहोलिक झालेली आहेत आणि ह्या त्या बदलत्या जीवनशैलीनुसार. त्यामुळे त्यांनी कुठेतरी स्वतःला थांबलं पाहिजे, स्वतःला ड्रेन आउट करून घेतलं पाहिजे, रिलॅक्स झालं पाहिजे. हा मानसिक भाग झाला. सामाजिक, आपण प्रत्येक माणसं 40-50 60 नंतर एक सामाजिक आपण प्राणी आहोत. समाजाचं काही देणं लागतो. समाजातल्या काही वंचित घटकांसाठी किंवा इतर कोणी थोडे सक्षम नसतील त्यांना मदत करून जो आतून आनंद मिळतो तो आनंद मिळवण्याचा प्रयत्न करणं. आणि शेवटी म्हणजे आध्यात्मिक. 60-70 झाले तरी आपण ग्रहस्थासन, वानप्रस्थासन किंवा आपण संन्यास म्हणतो एक प्रकारचा, ते हे जीवन आपलं काय होतं, आपण कसं जगलो आणि आपण लोकांना काय दिलं, लोकांनी आपल्याला काय दिलं आणि हे आपण या जीवनातून निघून जाताना आपणाला काय करायचं याचं भान ह्या शेवटच्या आध्यात्मिक क्षणात राहिलं पाहिजे. या 4ही गोष्टींचं बॅलन्स तरीकेने जर का तुम्ही बघितलं तर हे खऱ्या अर्थाने चांगलं आरोग्य आपण जगलो, पॉझिटिव्ह हेल्थ आपली आहे असं अर्थ लागू शकतो असं मला वाटतं. आणि सर्वांना पुन्हा एकदा माझ्यातर्फे, माझ्या कुटुंबियांतर्फे दीपावलीच्या सर्व भारतीय नागरिकांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. डॉक्टरांनी आताच आरोग्यविषयक सकारात्मक दृष्टिकोन कसा असला पाहिजे याविषयी माहिती दिली आणि मला वाटतं प्रत्येकाने ती जीवनशैली जर अंगीकारली तर प्रत्येकाचं आरोग्य हे सुदृढ होण्यास नक्कीच उपयोग होईल. आतापर्यंत मी दिलेली जी माहिती आहे ती आपणा सर्वांनाच आवडलेली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करण्यास आपण विसरू नका. धन्यवाद.